शत्रूपासूनही काही शिकता येते. शत्रूमध्ये सर्वच वाईट गोष्टी असतात असं नाही आहे. 5-6 महिन्यापूर्वी मी जिथे राहतो त्या भागामध्ये RSSची सभा होती. मी जाणून पाहायला गेलो. लपून पाहिली ती सभा. कशा सभा घेतात बोय. RSSचा जो मुख्य वक्ता होता, स्टेजवर जास्त लोक नव्हते. स्टेजवर खूप 2-3 लोक होते. परंतु त्यांचा जो मुख्य वक्ता होता हा साधारण व्यक्ती होता. माझ्या मते तो फार इंटलेक्च्युअल होता, डिग्री होल्डर होता. त्याच्या बोलण्यावरून मला असं काही दिसत नव्हतं. तो व्याख्याता होता, तो बोलत होता आणि समोर उभे होते ड्रेसमध्ये असलेले शिस्तबद्ध त्याचे सैनिक. त्यालाच म्हणतात संघाचे सैनिक. त्या सैनिकामध्ये एक व्यक्ती उभा होता. तो डॉक्टर आहे, MBBS MD आहे. त्याचा मुलगा लंडनला आहे. आता तो विधान परिषदेचा सदस्य बनला आता 2-3 महिन्यात. म्हणजे त्या डॉक्टरसमोर, त्या विधान परिषदेच्या सदस्यासमोर बोलणारा व्याख्याता जो होता RSSचा, हा सर्वसाधारण होता. त्याला पाहताना मला वज्जीचं उदाहरण आठवलं. बुद्धाने वज्जीचं उदाहरण दिलं होतं आणि आंबेडकरांनी ते खास बौद्ध लोकांना उदाहरण दिलं आहे. वज्जी हा संघ का टिकला होता? कारण वज्जीचे जे लहान लोक होते ते त्यांच्या मोठ्या लोकांना आदरयुक्त भाव द्यायचे आणि मोठे लोक लहानांना संधी द्यायचे. म्हणून संघ टिकला होता वज्जीचा. तेच अगदी RSSच्या संघात दिसत होतं. मी ते लपून पाहिलं आणि चाललो आलो. RSSच्या संघापासून मला हा काही नवीन आहे असं नाही. गाव खेडत येथे आता RSSचा संघ आहे आणि लहानपणापासून मी हे पाहत आलो आहे. माझा एक मित्र होता ब्राह्मण. मी त्याला पम्या बामण म्हणायचो. जिवलग मित्र होता. पम्या बामण काय करायचा, गावातले पोरं जमा करायचा हाफ पॅन्टवर आणि त्यांना संघामध्ये आणायचा. हात असा समोर करून एक काहीतरी प्रतिज्ञा घ्यायचा, एक काठी ठेवायचा आणि त्या पोरांसोबत खेळायचा. मग हितगुज करायचा, थोडा अभ्यासाच्या गोष्टी करायचा. मी पाहायचो. मधामधात मला भेटला तो, तर मला म्हणायचा, हर्षवर्धन तुझी सोसायटी सुरू आहे ना, ते चॅरिटेबल ट्रस्ट सुरू आहे ना, लोकांची सेवा करणं सुरू आहे ना. मी म्हणायचो हो, मी चॅरिटीमधून लोकांचे कामं करतो, तू आपला संघ वाढव. तो हसून चालला जायचा. परंतु त्याची एक निरपेक्ष दृष्टी पाहायचं का मी हे काम करत राहावं. कारण माझ्या चॅरिटीचा मी जात धर्म वंश पाहून कोणाला ऑपरेशनला मदत नाही केली असं नाही आहे. मी मांगाचे ऑपरेशन करून दिले आहे माझ्या चॅरिटीमधून आणि ब्राह्मणांचे सुद्धा ऑपरेशन झाले आहे. बौद्धांचे क्वचितच झाले असेल. ज्यांना दुःख आहे ते दुःख दूर करणे, तिथे काही जात धर्म वंश येत नाही, ते चॅरिटी असते. बौद्धांनी हे शिकलं पाहिजे. शिव्या दिल्यानं भलं नाही होत. डिसिप्लिन, कॉज, विजन अँड मिशनरी हे 4 शब्द महत्त्वाचे आहेत, है ना. आम्ही करत काहीच नाही. RSSला पछाडायचं आहे ना तुम्हाला, है ना. विरोधक तुम्ही आहे, विरोधक मी आहे. मी माणसाचा विरोधक नाही आहे, मी त्याच्या नीतीचा विरोधक आहे. रस्त्यावर जर एखादा ब्राह्मण ॲक्सिडेंटनं पडला असेल का नाही, तर मी उचलून त्याला दवाखान्यात नेईन. मला काही घेणं देणं नाही तो ब्राह्मण आहे का मुस्लिम आहे. आणि एखादा नीच बौद्ध माझ्या घरात येऊन जर हुशारी करत असेल तर त्याच्यावर लाथे मारल्याशिवाय राहणार नाही. मी व्यक्तीचा विरोधक नाही. हजारो लाखो विद्यार्थी माझ्या हातातून गेले आहे. मी जात धर्म वंश पाहून नाही शिकवलं कोणाला. ये तू बौद्ध आहे का, माझा भाई ये, तुला जास्त शिकवतो. तू ब्राह्मण आहे का, तू मुस्लिम आहे का, दूर राहा. म्हणून माझे विद्यार्थी मला फार लाईक करतात. ईदच्या दिवशी मी शेवळे खातो त्यांच्यापासून. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला हे आहे का मित्रांनो, आम्ही हे शिकलं पाहिजे शत्रूपासून. आमच्यामध्ये अगोदर डिसिप्लिन आणली पाहिजे. आम्ही मिशनरी बनलो पाहिजे, आहे का नाही. आमचं विजन असावं. RSSचं विजन आहे जात कायम ठेवणे आणि हिंदू राष्ट्र कायम करणे. आमचं विजन असावं. हा देश भारतीय असावा आणि जात नष्ट असावी. आम्ही विजनरी नाही आहे, है ना. आमचा कॉज नाही. कोणत्या कॉजवर आम्ही काम करतो, काहीच नाही. कोणी लोक आम्हाला बर्बाद नाही केले रे बाबा, आम्हाला आमच्या लोकांनी बर्बाद केलेलं आहे. आंबेडकर सांगतात आम्ही ते नाही केलं आहे. जे बाबासाहेब म्हणून गेले ते नाही केलं आहे आम्ही. आणि बाबासाहेबांना आम्ही अशा प्रकारे प्रस्तुत केलं आहे. तुम्ही ऐका चांगल्या तऱ्हेनं, इमोशनल प्रश्न आहे की लोकांचा द्वेष ओढून घेतला आहे, लोकांचा राग ओढून घेतलेला आहे. आम्ही OBCंना, हिंदूंना पटवण्यामध्ये कमी पडलो आहे का आमच्या अगोदर तुमच्यासाठी आरक्षण दिलं आहे. 339वी कलम इतके निष्पक्ष होते बाबासाहेब, शुद्ध रक्ताचे होते. आम्ही उग्र भाषणं,
आता माझं एक पुस्तक आहे अंधश्रद्धेचा नायनाट, हिंदू धर्मावरच आधारित आहे. परंतु ते दाखले देत असताना शिव्याशाप नाही, त्यांच्या धर्माचे दाखले देऊन मी ते स्पष्ट केलेले आहे. आम्ही अशा प्रकारचे वक्तव्य, अशा प्रकारचे लिखाण नाही केले. आमची भाषा रसातळाला जाते. आम्ही व्यक्त होताना खालची पातळी गाठतो. स्वतःला कधी कधी काय तोफखान समजतो माहीत नाही, आहे कुठेच नाही. मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या लोकांपासून बरबाद आहे. अरे या हिंदू मुस्लिम समाजाला बुद्धांनी जर बाबासाहेब मिळाले असते का नाही जागतिक लेवलवरचे इतके विद्वान, आपण तर सिमेंटच्या मूर्त्या स्थापन केल्या, त्यांनी सोन्याच्या मूर्त्या स्थापन केल्या असत्या, कारण त्याच्या धर्मात अशी व्यक्ती जन्माला आले असते. तर आम्हाला एवढे मोठे जागतिक विद्वान मिळाले तरी आज आम्ही मागाव. आम्ही स्वतःचे ॲनालिसिस नाही करत, दुसऱ्यांवर बोट दाखवतो आणि स्वतःची नाकर्ती, स्वतःची निष्क्रियता दुसऱ्यांना शिव्या देऊन थोपून आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वतः निष्क्रिय आहे हे सिद्ध नाही करत. आमच्या नेत्यांनी भाषणं केले, निवडूनही आले. अरे कोणतरी दवाखाने काढले का आपल्यासाठी, आपल्या मायबापासाठी, तुमच्या मुलासाठी, तुमच्या पत्नीची प्रसूती होते तर आहे का फ्रीमध्ये सेवा? काढले विद्यालय, काढल्या शाळा, काढल्या कंपन्या. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तळ जातीतला माणूस लावला आणि त्याचे वोटर्स जमा केले त्याने, तेव्हा ते निवडून आले. आम्ही काय केलं आहे ना? बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1957, 1962 1967ला सेकंड नंबरची असलेली पार्टी 17 गट करून टाक, 40 गट आहे. लाज वाटायला पाहिजे. नको त्या आयडियॉलॉजी घेऊन बसलो. दलित, वंचित, बहुजन, मूलनिवासी, कुठे या बाबासाहेबाच्या व्हॅल्यूममध्ये असेल तर दाखवून द्या बरं, बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये असेल तर. संकुचित वृत्ती घेतली. इतर लोकांमध्ये समाजामध्ये राहावं लागतं. ते आपल्या विचाराचे नसतील, मानत असतील देव, मूर्ख असतील, त्यांना बुद्धीमध्ये तेवढा शेप नसेल किंवा तेवढी पातळी नसेल, पण टोकाचा विरोधक बनलो आपण. मनुष्याला समाजात राहावं लागतं, समाजात राहूनच त्याला ते परिवर्तन करावं लागतं. समाजाच्या बाह्य जाऊन परिवर्तन होत नसते, नाही तर मग संन्यासी वृत्ती घ्यावं लागतं आणि एकटं सुख जाऊन पर्वतावर जाऊन बसून भोगावं लागतं. माणूस तसा नाही आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. काही लोक देशात विरोधकता माजवत असेल तर आपण उभं राहिलं पाहिजे. जो सम्यक मार्ग आहे तो निवडला पाहिजे. इतरांना दोष देण्याऐवजी निदान मी माझ्या आयुष्याचे 10 वर्ष बाबासाहेब ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये ते करत आहे का हे केलं पाहिजे, आहे ना. आंब्याची गुई लावल्यानंतर तुमच्या पोरांना आताच तुम्हाला फळं नाही चाकता येणार, तुमच्या मुलाबाळांना ते फळं चाकता येईल, है ना. हे नाही आहे अंड्यातून पिलू निघलं ना आताच भलं होणार आहे. ते लोक आपल्या पिढ्या दान करतात. त्यांना पद, पैसा, प्रतिष्ठाची लालसा नसते. सुरुवातीला जे मी उदाहरण दिलं आहे त्या डॉक्टरचं, 40 वर्ष त्या व्यक्तीनं या भागामध्ये सतत भाजपाचं काम केलं आहे. या भाजपा काहीच नव्हती इथे. आत्ता हल्ली 6 महिन्यापूर्वी त्यांनी एक भाषण केलं तर म्हणत होते का एखाद्या गावामध्ये भाजपाचा ग्रामपंचायतचा सदस्य जर निवडून आला एकटाच तर आम्हाला फार खुशी व्हायची. अरे तिथून सुरुवात आहे त्यांची. आज तो पहा, 40 वर्षानंतर RSSनं त्याला विधान परिषदेत न निवडणूक लढवता, आहे ना, कॉर्पोरेटर जमा करून त्याला आणलं ना सत्तेत. तर हे त्याचं फळ आहे ना. त्याला शिव्या देऊन काय अर्थ आहे? 40 वर्ष त्याने सतत काम केलं तेव्हा त्याला ते फळ भेटलं. सांगणं इतकंच आहे का त्याच्यासमोर जो बोलत होता व्याख्याता तो त्याच्यापेक्षा कमी होता, पैशानेही कमी होता, एज्युकेशननेही कमी होता, परंतु हा तिथे हात समोर करून दंडा घेऊन ड्रेसमध्ये उभा होता. याला म्हणतात डिसिप्लिन, यालाच म्हणतात मिशनरी, यालाच म्हणतात विजनरी, यालाच म्हणतात कॉजवर काम करणे. कॉजवर काम करा, बाबासाहेबांच्या कॉजवर काम करा, सोल्युशन मिळेल. ज्याने ज्या समाजामध्ये जे समाजसुधारक महापुरुष जन्माले आले, ज्यांनी ते नाकारले आणि आपली हुशारी केली, त्या समाजाचं अधपतन झालेलं आहे. अधपतन झालेलं आहे. बौद्ध समाजाचं अधपतन यासाठी झालं आहे कारण त्यांनी B.R. आंबेडकर यांचे थॉट नाकारलेले आहे.
बी आर आंबेडकर थॉटचे जे काही आहे ते रिपब्लिकन आहे. दुसरे तिसरे काही नाही. हजारो लाखो जरी या समाजामध्ये नेते पैदा झाले तरी तुमचं भलं होऊ शकत नाही. जे काही आपण कुत्र्यातून माणसात आलेलं आहे, जे काही हे रोजीरोटी खायला मिळत आहे, हे फक्त बाबासाहेब आंबेडकरची कमाल आहे, बाकी कोणाचीच नाही. तर खाल्ल्या मिठाला माणसानं जागलं पाहिजे. मला तरी असं वाटते. मी बाबासाहेबांमुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे माझं रक्त न रक्त, रक्ताच्या थेंबात थेंबात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी मरेपर्यंत त्यांनी जे बुद्धिझम सांगितलं, त्यांनी जे रिपब्लिकन सांगितलं, हेच काम करील. याच्याशिवाय दुसरं कोणतंच काम करणार नाही. बाकी जे कोणी विरोधक असेल त्यांनी यायचं, शिवाय द्यायचा. हा त्याच्या आईच्या आणि बापाच्या संस्कृतीचा प्रश्न असेल, माझ्या संस्कृतीचा नाही. त्याच्या आईकडे मी माझी आई म्हणून पाहतो. परंतु तो दुसऱ्यांच्या आई बहिणीला शिवा देत असेल तर कदाचित त्याची दृष्टी त्याच्या आई बहिणीवर जशी आहे तशीच असेल. मित्रांनो, सब छोड दीजिए. बाबासाहेबाचं बोट पकडा. अवघ्या 10 वर्षात परिवर्तन होते. रिपब्लिकन विचारधारा पुन्हा जन्माला घाला. बुद्धाची, प्लेटोची, डॉक्टर आंबेडकरची, जगातील 153 देशांची ती आयडिओलॉजी बनलेली आहे. फालतू इकडे तिकडे जाण्यात काही अर्थ नाही आहे. जय भीम, नमो बुद्धाय.